गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यातून एक प्रेरणादायी बातमी समोर आली आहे। 60 किलोमीटर अंतरावर असलेल्या झिंगाणूर उपपोलीस स्टेशन हद्दीतील लिंगापूर टोला अनेक दशकांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित होता। नदी, नाले, डोंगर आणि घनदाट जंगलानं वाढलेल्या या अतिदुर्गम आणि नक्षलग्रस्त आदिवासी बहुल गावात पावसाळ्यात दळणवळणाची मोठी समस्या निर्माण होत होती। वैद्यकीय मदत मिळणे किंवा शेतात जाणे तर दूरच, पण शालेय विद्यार्थ्यांना शाळेत जाणंही कठीण होऊन बसलं होतं, ज्यामुळे त्यांचं मोठं शैक्षणिक नुकसान होत होतं। या गंभीर समस्येची दखल घेत गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक निलोत्पल सर, अपर पोलीस अधीक्षक एम रमेश सर, अपर पोलीस अधीक्षक गोकुळराजी सर, अपर पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक सर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सिरोंचा संदेश नाईक सर यांच्या मार्गदर्शनाखाली झिंगाणूर उपपोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अभिजित घोरपडे, पोलीस उपनिरीक्षक अनिकेत खोपडे, पोलीस उपनिरीक्षक ओंकार हेगडे तसेच जिल्हा पोलीस अंमलदार आणि SRPF गट कोल्हापूर आणि SRPF गट अमरावती येथील अंमलदार यांनी एक महत्त्वपूर्ण अभियान हाती घेतले। अभियानादरम्यान झिंगाणूर पोलिसांनी लिंगापूर टोल्याची समस्या प्रत्यक्ष जाणून घेतली। गावातील नाल्याला येणाऱ्या पाण्यामुळे निर्माण होणारी अडचण लक्षात घेऊन त्यांनी तातडीनं पुलाच्या बांधकामाचं नियोजन केलं। विशेष म्हणजे केवळ काही तासातच या पोलिसांनी श्रमदानातून नाल्यावर एक तात्पुरता पूल उभारला। या पुलामुळे आता कितीही पाऊस आला किंवा पूर आला तरी लिंगापूर टोल्यातील नागरिकांना सहजपणे दवाखान्यात जाता येईल, शेतात काम करता येईल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शालेय विद्यार्थ्यांना नियमित शाळेत जाऊन शिक्षण घेता येईल। झिंगाणूर पोलिसांच्या या अतुलनीय कामगिरीमुळे गडचिरोली पोलीस दलाचे सर्वत्र कौतुक होत आहे। त्यांच्या या लोककल्याणकारी कामामुळे स्थानिकांच्या मनात पोलीस दलाविषयी आपुलकीची आणि विश्वासाची भावना निर्माण झाली आहे। NTV न्यूज मराठी, गडचिरोली।